देवाधिदेव बरवा पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा. बाप रखमा देवूवरी 25वा 24वा मूर्ती वेगळा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता 8वा अध्याय त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 193 क्रमांकाच्या ओवीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्य परापार्थ भक्त्या लभ्यस्तु अनन्या यस्यांतस्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. सर्वश्रेष्ठ अशा भगवंताची आणि दिव्य स्वरूप अशा त्यांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करून घेण्याकरता भक्तिपंथ हा सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग आहे. त्यातल्या त्यात अनन्य भक्त होऊन जाणं हे भगवंताच्या सान्निध्याचं पहिलं लक्षण आहे. ज्यांच्या ठिकाणी या मृत्यूलोकी या प्रापंचिक जीवनामध्ये भगवंताशिवाय दुसरा विचार शिल्लक राहत नाही, भगवंताविषयी अनन्य भाव ज्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतो, ही संपूर्ण सृष्टी, हे संपूर्ण जगत, इतकंच काय माझा स्वतःचा दैनंदिन व्यवहार हा सगळा त्या परमेश्वराच्या इच्छेनं चालतो. त्याच्या इच्छेशिवाय इथं झाडाचं पानही हालत नाही, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, याची प्रचिती ज्याच्या ठिकाणी आली तो भक्त अनन्य भक्त म्हणून गणला जातो महाराज. आणि अशा भक्ताच्या ठिकाणी सगळे विषय संपलेले असतात, त्याच्या वासनांचा अंत झालेला असतो. इच्छा, आकांक्षा या सगळ्यांना मुरळ घातलेली राहते त्यानं. षड्रूपू संपूर्ण धुवून टाकलेले असतात. समाशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. सर्व संग त्याग केलेला असतो त्यानं. त्याच्या ठिकाणी मित्र, शत्रू, मान, अपमान, गरम, थंड, ऊन, सावली, सुख, दुःख या सगळ्या भेदवृत्ती संपलेल्या असतात महाराज. कुठल्याही परिस्थितीत अनुकूल असो प्रतिकूल असो आलेला प्रसंग, त्या सगळ्या प्रसंगाच्या ठिकाणी ज्याचं चित्त समतोल राहतं त्याला अनन्य भक्त म्हटलेलं आहे महाराज. आणि अशा अनन्य भावना अनन्य चिंतयंतो मां ये जना पर्युपासते, त्याला मी एकटं सोडत नाही भगवंत म्हणतात. तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. त्याला नुसतं मी प्राप्ती करून देत नाही तर दिलेलं टिकवून ठेवण्याचं सुद्धा कार्य मीच करतो भगवंत म्हणतात. मग परमार्थात जरी त्याला प्रगत केलेलं असलं तर तो प्रगत आणि प्रगतच होता जातो. अधोगतीला जाण्याचा मार्ग त्याचे सगळे मी संपवून टाकतो. तसे मार्ग त्याच्या दृष्टीलाच पडू देत नाही. फक्त भगवंताची कृपा व्हावी महाराज. एकदा कृपा झाली, एकदा भगवंतानं स्वीकार केला जीवाचा की तो जीवात्मा जीव दशेमध्ये राहतच नाही, तो त्याच ठिकाणी ईश्वर तत्वाशी शिवाशी जोडला जातो महाराज. ब्रह्म जे दाहले दैत्य जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. भेदवृत्ती गेली की देहच त्याचा ब्रह्मस्वरूप होऊन जात असतो. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. मग त्याच्याकरता यजन याजन तप व्रत काही शिल्लक राहत नाही महाराज.
तुका म्हणे ऐसे कासया करावे देहाशी दंडावे वावगेचे. कुठल्या तीर्थाला जाण्याची आवश्यकता भासत नाही, कुठले उपवास तपास काही करण्याची गरज वाटत नाही. कारण तो म्हणून शिल्लक नसतो. त्याचा मी आणि माझं, त्याचा अहंकार हे सगळे मृत होऊन जातात. सगळे त्याला सोडून गेलेले असतात महाराज. निसंग अवस्था त्याची शिल्लक राहते. जसं राजा परीक्षितानं सर्व संग त्याग करून 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त करून घेतला. पुराणामध्ये राजा गोपीचंदाची अशीच कथा येते महाराज. राजा गोपीचंदाला सगळं सुवासिक अत्तरानं उठणं लावतायत, अत्तर मिश्रित पाण्यानं स्नान घालतायत दासदाशा राण्या. आणि तेवढ्यात एक छोटासा गरम थेंब गोपीचंद राजाच्या पाठीवर पडला. वर पाहिलं तर आईचा अश्रू होता. ओल्या वस्त्रानिशी राजा गोपीचंद आईजवळ वरच्या मजल्यावर गेला. म्हणले, आई तुझ्या डोळ्यात अश्रू? आई म्हणले, नाही रे बाळा, असं काही नाही म्हणले, तुझ्या डोळ्यातला अश्रू मला दिसला, तो जाणवला. सांग काय कमी आहे? म्हणले, काहीच कमी नाही, सगळं वैभव आहे बेटा. तू मला सर्व सुख प्राप्त करून दिलायस आणि सर्वार्थानं मला सुखी ठेवलं आहे. पण या सुखामध्ये तू मात्र बुडून चाललायस. या सुखाच्या अधीन झालाय, आसक्ती निर्माण झाली आहे तुझ्यात. या सुखाशिवाय तू राहू शकत नाही. म्हटले, तुझं म्हणणं तरी काय? त्यावेळेस समोरून नवनाथ चाललेले होते. त्या नाथांकडे आईनं बोट दाखवलं. म्हणले, बाळा, या मार्गाला तू कधी लागशील का? या भौतिक सुखामध्ये, या क्षणभंगूर सुखामध्येच तू रममान होत राहशील. म्हणलं, आई इतकंच ना. त्याच ठिकाणी भगवे वस्त्र परिधान केले राजा गोपीचंदानं. सर्व संग त्याग केला महाराज. राज्य, संपदा, सत्ता, सगळं काही त्याच क्षणी त्याग केलं. भगवे वस्त्र परिधान केल्यानं नाथांच्या जथ्यामध्ये निघून गेलं राजा गोपीचंद. अनासक्त आम्हाला होता आलं पाहिजे महाराज. जीवनाच्या विशिष्ट टप्प्यामध्ये आम्ही परिवर्तनशील व्हायला पाहिजे. परिवर्तन आमच्यामध्ये घडून यायला पाहिजे. असं परिवर्तन ज्याला घडून येतं, अर्थात ईश्वर कृपेशिवाय, सद्गुरूंच्या कृपेशिवाय, सत्संगाशिवाय हे शक्य होत नाही. म्हणून संगत नेहमी चांगल्याची असावी महाराज. संत संगतीचे काय सांगू, सुख तुकवर आहे म्हणतात. किती संगत एकदा लागली की इतर विषयांकडं इंद्रियांची धाव खुंटते. इंद्रिय तिकडे धावच घेत नाही. भगवंताच्या ठिकाणी ते स्थिर होतात. भगवंत चरणी, संत चरणी स्थिर होतात. आणि एकदा सर्व इंद्रिय भगवंत चरणी स्थिर झाले, मनाची धाव संपली की अनन्य भाव आपोआप उत्पन्न व्हायला सुरू होतो महाराज. इतर प्रपंचातले सगळे सुख त्यावेळी शून्य अवस्थेत येतात. कशातही ते रममान होत नाही. याकरता खरंच फक्त मरणाचं स्मरण व्हायला पाहिजे महाराज. जीवनाचा अंतिम टप्पा काय आहे हे रोज आम्ही अवलोकन करायला पाहिजे. हा विचार आणि त्या अवस्थेशी जो जोडला जातो, विरक्ती आपोआप उत्पन्न होते महाराज. वैराग्य हे उत्स्फूर्त व्हायला पाहिजे. अप्राप्तीतून वैराग्य वेगळं. मुलगीच मिळत नाही म्हणून मी संन्यासी आहे, असलं वैराग्य अध्यात्मामध्ये चालत नाही महाराज. सर्व विषय समोर असताना अनासक्त राहता आलं पाहिजे. विषयापासून अलिप्त राहता आलं पाहिजे. आणि विषयाची संगत जो सहजपणे सोडू शकतो, अनन्य भक्तीमध्ये तो प्रगत होतो. आणि असा अनन्य भक्त भगवंत म्हणतात मला आवडतो.
त्याची भक्ती मला आवडते, तो भक्तही मला आवडतो. भक्त ऐशे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारोनी. मग आशापास निवारून गेलो तर काय निष्क्रिय झालं का? नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या कर्माशिवाय, भगवंताच्या निर्देशित केलेल्या कामाशिवाय आणि भगवंताच्याच नामाशिवाय, त्यांच्या चिंतनाशिवाय एक क्षणही ज्याचा वाया जात नाही. अखंड ऐसे खंडे ना ज्याचे, नाम विठोबाचे तुका म्हणे. त्या भगवंताचं नाम स्वप्ने, सुप्ती, जागृती सगळ्या अवस्थांमध्ये, सगळ्या परिस्थितीमध्ये, दिवस रात्री कर्म करताना दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. कर्मामध्येच भगवंत त्याला दिसायला लागतो, आपल्या कर्मयोगामध्येच. असा भक्त अनन्य आहे. मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. सावतामाळीला आपल्या कर्मामध्ये भगवंत दिसत होता महाराज. असं भगवंत स्वरूप जेव्हा संपूर्ण विश्व दृष्टीला पडायला लागतं, भगवंताशिवाय दुसरं काही दिसतच नाही, त्याला अनन्य भक्ती म्हटलेलं आहे. आणि अशी दृष्टी प्राप्त झालेला भक्त हा अनन्य भक्त असतो महाराज, अनन्य. आणि असा अनन्य भक्ताचा शोध परमात्मा स्वतः घेत येतो. परमात्म्याकडे जायला त्याची गरज पडत नाही. परमात्म्याच्या धामाप्रती भगवंतच त्याला येऊन घेऊन जात असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय ओवी क्रमांक 193 भाष्य करताना म्हणतात, हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमो, ऐसा साच जयाचा मनोधर्मो, तया आस्तिकाचा आश्रमो पांडवागा. प्रत्येक कणाकणामध्ये भगवंताची अनुभूती यायला पाहिजे महाराज. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमो, भगवंताशिवाय इथं दुसरं काही नाहीच, अशी दृष्टी जेव्हा प्राप्त होते त्यावेळेस ती भक्ती अनन्य भक्ती असते. हे समस्त श्री वासुदेवो, ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो, भक्ता माझी रावो ज्ञानी आतोची. अशी अवस्था प्राप्त झाली की खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली. माऊली एका ओवीमध्ये ज्ञानाची व्याख्या करून टाकतात की हे समस्त श्री वासुदेव, हे संपूर्ण चराचर जे आहे, जे काही दृश्य अदृश्य आहे, जे काही आमच्या दृष्टीसमोर आहे, अदृश्य स्वरूपात आहे, हे सर्व काही भगवंत आहे. समस्त श्री वासुदेव, ऐसा प्रकृती रसाचा ओतला भाव. असा भाव ज्याच्या ठिकाणी निर्माण झाला, भक्ता माझी राहो ज्ञानी आतोची. सर्व भक्तांमध्ये त्याचं स्थान उच्च आहे आणि तोच खरा ज्ञानी आहे माऊली म्हणतात. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमो, ऐसा साच जयाचा मनोधर्मो, तया आस्तिकाचा आश्रमो पांडवागा. अर्थात हे पांडवा, हे अर्जुना, हे त्रैलोक्य अधिष्ठान भगवत स्वरूप आहे. भगवंताशिवाय या ठिकाणी दुसरं काहीही नाही. असा खरोखर ज्याचा मनोभाव, असा दृढ बोध ज्याच्या चित्ताच्या ठिकाणी निर्माण होतो ना, अर्जुना, तो अनन्य भक्त आहे. आस्तिक भक्ताचं हे लक्षण सांगितलेलं आहे. आणि हेच जणू काही भगवंताचं राहण्याचं ठिकाण असतं. असे भक्तांची ये घरी, कामे न सांगता करी. माझ्या भक्तांशिवाय मी दुसरीकडे कुठेही राहत नाही, भगवंत म्हणतात. असे पांडवाचे घरी. भक्ताचं सदन हे भगवंताचं राहण्याचं स्थान असतं महाराज. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम, ऐसा साच जयाचा मनोधर्मो. पण अशी अवस्था त्या भक्ताच्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. भगवंताशिवाय दृष्टीला दुसरं काहीही दिसू नये. प्रत्येक वस्तूमध्ये, जीवमात्रामध्ये भगवंत भरलेला आहे, अशी अनुभूती जेव्हा येते. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमो, ऐसा साच जयाचा मनोधर्मो, तया आस्तिकाचा आश्रमो पांडवागा. मी त्या ठिकाणी
वास करतो भगवंत म्हणतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.